हितेंद्र ठाकूर यांनी संपूर्ण ताकद पणाला लावत 115 पैकी 71 जागांवर दणदणीत विजय मिळवला आणि वसई विरारच्या राजकारणातील आपले वर्चस्व सिद्ध केले असल्याचे मत राजकीय जाणकारांनी व्यक्त केले। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत भाजपने हितेंद्र ठाकूरांच्या 35 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावला होता। यामुळे यंदा पार पडलेली वसई विरार महानगरपालिका निवडणूक ही खऱ्या अर्थाने बहुजन विकास आघाडीसाठी राजकीय अस्तित्व टिकवण्याची सत्व परीक्षा ठरली। पण हितेंद्र ठाकूर यांनी संपूर्ण ताकद पणाला लावत 115 पैकी 71 जागांवर दणदणीत विजय मिळवला आणि वसई विरारच्या राजकारणात आपले वर्चस्व सिद्ध केले असल्याचे मत राजकीय जाणकारांनी व्यक्त केले आहे। 1990च्या दशकापासून वसई विरार आणि नालासोपारा शहरावर हितेंद्र ठाकूरांचे एकहाती वर्चस्व राहिले आहे। तर 2009 साली स्थापन झालेली वसई विरार महानगरपालिका बहुजन विकास आघाडीचा गट राहिली आहे। 2009 साली पार पडलेल्या निवडणुकीत बहुमत मिळवत बहुजन विकास आघाडीने पहिल्यांदा महापालिकेत आपली सत्ता स्थापन केली। तर त्यानंतर झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही बहुजन विकास आघाडी पक्षाचे वर्चस्व कायम राहिले। 2014 साली भाजपच्या विजयामुळे देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट पसरलेली असतानाही वसई विरार महापालिकेत मात्र बहुजन विकास आघाडीची सत्ता कायम राहिली। 115 पैकी 106 जागा जिंकत बहुजन विकास आघाडीने मताधिक्य मिळवले होते। पण 2024 नंतर वसई विरार शहरातील राजकीय गणिते नाट्यमय पद्धतीने बदलत गेली। 2024 साली पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार असणारे डॉक्टर हेमंत सावरा यांनी 1,47,300 इतकी मते मिळवत बहुजन विकास आघाडीच्या राजेश पाटील यांचा पराभव केला आणि बहुजन विकास आघाडीला पहिला धक्का बसला। त्यानंतर त्याच वर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार राजन नाईक आणि स्नेहा दुबे पंडित यांनी क्षितिज ठाकूर आणि हितेंद्र ठाकूर यांचा पराभव करत बहुजन विकास आघाडीच्या 35 वर्षांच्या कारकिर्दीला मोठा धक्का दिला। त्यामुळे 5 वर्षांनी पार पडलेली ही निवडणूक सलग दोनदा बहुजन विकास आघाडीला नमवणाऱ्या भाजपसाठी प्रतिष्ठेची तर राजकीय ओळख टिकवू पाहणाऱ्या बहुजन विकास आघाडीची अस्तित्वाची लढाई ठरली। महापालिका निवडणुकीत बहुमत मिळावे आणि आपला महापौर महापालिकेत बसावा यासाठी दोन्ही पक्षांनी प्रयत्न सुरू केले। भाजपने बहुजन विकास आघाडीतील कार्यकर्त्यांना आणि माजी नगरसेवकांना आपल्या गोटात सामील करून घेत त्यांना उमेदवारी दिले। भाजपच्या बड्या नेत्यांची वसई विरार महापालिका निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली। खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नालासोपाऱ्यात सभा घेत विकासाची ग्वाही दिली। तर दाक्षिणात्य आणि उत्तर भारतीय मतदारांना साथ घालण्यासाठी मंत्री सुरेश गोपी, बिहारच्या आमदार मैथिली ठाकूर यांसारख्या स्टार प्रचारकांनी वसई विरारची वारी केली। एकीकडे भाजपने प्रचाराचा जोर लावलेला असताना बहुजन विकास आघाडीनेही माजी नगरसेवकांना पुन्हा मैदानात उतरवले। माजी आमदार हितेंद्र ठाकूर, माजी महापौर प्रवीणा ठाकूर यांनी प्रत्येक प्रभागात प्रचार करत मतदारांना भावनिक साथ घातली। तसेच स्थानिकांच्या अस्तित्वाच्या मुद्द्याला हात घालत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचार केला। याच प्रचाराच्या जोरावर आज स्थानिकांच्या मतावर बहुजन विकास आघाडीने 115 पैकी 71 जागा मिळवल्या आणि हितेंद्र ठाकूरांनी वसई विरार महापालिकेचा गट राखला। वसई विरार महापालिका निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने जरी 71 जागा मिळवत यश संपादन केले असले तरी भाजपनेही 42 जागा जिंकत वसई विरारच्या राजकारणात कट्टर विरोधक म्हणून आपले स्थान अढळ केले आहे। 2015 साली पार पडलेल्या निवडणुकीत भाजपला केवळ एका जागेवर विजय मिळवता आला होता। पण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर भाजपने 42 जागांवर मुसंडी मारली। विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीप्रमाणे वसई विरार महापालिका निवडणुकीत नालासोपारा मतदारसंघ निर्णायक ठरलेला आहे। बहुजन विकास आघाडीने जिंकलेल्या 72 जागांपैकी 32 जागा या नालासोपारा मतदारसंघातील आहेत, तर भाजपच्या 42 जागांपैकी 36 जागा नालासोपारा मतदारसंघातील आहेत। त्यामुळे भाजपला मिळालेल्या यशात नालासोपारा मतदारसंघाचा सर्वात मोठा वाटा असल्याचं दिसून येत आहे। तर वसई आणि विरार मतदारसंघ बहुजन विकास आघाडीच्या विजयाचे मुख्य कारण असल्याचे दिसून येत आहे। माजी नगरसेवकांचा दबदबा कायम आहे। वसई विरार महापालिका निवडणुकीत 50 माजी नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते। त्यापैकी 37 माजी नगरसेवकांना बहुजन विकास आघाडीने उमेदवारी दिली होती। तर त्यापैकी 20 पेक्षा अधिक नगरसेवक हे दांडगा जनसंपर्क आणि शहराच्या कानाकोपऱ्याची असलेली ओळख यामुळे यंदाच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत। तर हे माजी नगरसेवकही बहुजन विकास आघाडीच्या विजयाचे मुख्य कारणांपैकी एक ठरले आहेत।